नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरेच असेल तर माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर 3:30 वाजता आम्ही कुठं चाललो आहे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, तर आम्ही चाललो आहे देव्याची नाही का पालखी बघायला, जी की नाही का रात्रभर हा खेळ चालू असतो, जो की पहाटेच्या 6:30 या 7 नाही का हा चालत असतो. जी की पालखी आहे ना, त्याच्यामध्ये ना देवी आई असते, जी की ती खूप रागात वगैरे असते नाही का. मग ह्याच्यात नाही का 2 टीम्स असतात. ते दोन्ही टीम नाही का खेळत असते नाही का, इकडे तिकडे असं पालखीला वडावडी करतात. पण जेव्हा नाही का देवी आई असते ना, तिला असं कुठं खेळत असते, म्हणजे इकडच्या साईडला जायचं या त्या साईडला जायचं, या तिला थांबायचं असेल एका जागेवरती नाही का, किती जणांनी त्या पालखीला वडा तरीही ती पुढं जात नाही. असंच हा रात्रभर पूर्ण खेळ चालू असतो. मग हा नाही का खेळ आम्ही रात्री बघायला गेलो दाजी आणि मी. तर मग नाही का रात्रीच आम्हाला यायला थोडं पहाटे, म्हणजे पहाटे चालतं आम्हाला परत. मी 5:30ला 6लाच घरी आले लवकर. तर मी नाही का कपडे वगैरे धुवून आम्ही टेरेसवर सुकवायला गेलो. तेव्हा नाही लहान लहान आमच्या जे बहिणीच्या पोरांनी आहेत ना, पूर्ण असं मंदिर वगैरे मांडून ना त्याला असं पूजा वगैरे करून ठेवलं होतं. आणि चूल वगैरे पेटवली होती वर टेरेसवर. आणि जी माझी बहिणीची नाही का जाऊ आहे, तिने नाही का असं ते बेडूक वगैरे हातावर घेतलं होतं आणि ते बेडकाशी खेळत बसली होती, खूप डेंजर. आणि जी लहानपणीची आठवण नाही का, ते खायचं जे असतं बिस्किट टाईप ते का चॉकलेट, ते खात बसलं होतं आरामशीर. आणि मग नाही का पुरणपोळीचं नाही का नैवेद्य पण बनवायचं होतं, कारण नाही का मंदिरात जायचं होतं, नाही का देवी आईच्या नाही का नैवेद्य दाखवायचं होतं. मग आम्ही नाही का काय केलं, इडलीचे जे मिक्स टाईप असं नव्हतं पिसायचं, तिथेच आम्ही नाही का उरण पिसायला गेलो, जे की नाही का पुरण, मराठीत पुरण म्हणतात त्याला, महाराष्ट्रामध्ये, आणि आमच्याकडे उरण बोलतात नाही का त्याला. मग ते पुरण वगैरे पिसून आल्यानंतर नाही का पूजाची वगैरे पूर्ण सामान वगैरे नाही का असं तयारी झाली. आम्ही ठेवलं आवरून वगैरे ना, मंदिरात जाण्यासाठी निघालो आम्ही. कारण ना माझ्या जिजू आहेत ना, त्यांच्या आईने का 2 नमस्कार टाकणार होते नाही का. तर म्हणून आम्ही पटकन निघालो आणि मग 2 नमस्कार वगैरे चालू झालं, पाणी वगैरे करून टाकत होते नाही का. मग आम्ही तिकडनं मग नाही का चालत चालत गेलो, पूर्ण मस्ती वगैरे करत. मग त्यांनी काहीतरी मन्नत मागितली होती नाही का, म्हणून ते नाही का असं 2 नमस्कार वगैरे टाकत होते. मग आम्ही नाही का चालू होतो, तेव्हा नाही की लहान पोरगी दिसली, जिने नाही का पूर्ण बंजाराचा वेशभूषा असं घेतली होती, तिने खूप मस्त दिसत होती ती. मग दर्शन वगैरे घेतले. मग साईडला येऊन आम्ही बसलो थोडंसं, खूप गर्दी होती नाही का, खूप जास्त प्रचंड गर्दी होती. मग साईडला येऊन बसलो, मग परत घरी गेलो. मग घरी जाता जाता नाही का कळिंगड वगैरे खाल्ला नाही का मस्त यात्रेमध्ये. मग घरी गेलो, घरी जाताना पुरणपोळी वगैरे बनवणं चालू झालं नाही का, सगळं मग संध्याकाळच्या टायमाला पुरणपोळी वगैरे खायची असते नाही का. मग पुरणपोळी वगैरे बनवत होते, तेव्हा म्हणलं की मी पण ट्राय करते बनवायचं. मग नाही का बनवलं, मग मला नाही का चांगलं जमत होते, कारण मी पहिल्यांदा बनवली होती, हा फर्स्ट टाईम नाही माझा. तर मला नाही का बघून बघायला छान छान म्हणजे छान परफेक्ट झाली होती पुरणपोळी पण. मग माझी बहीण पण नाही का, थोडं बहिणीला पण दाखवलं, तिलाही खूप आवडली नाही का पुरणपोळी. मग माझ्या बहिणीचं नाही का हातपाय दुखत होते नाही का, ते थोडं खूप नाही असं मजा टाईप नाही का. ती खूप असं हसवत वगैरे असते, त्याची कधी सॅड वगैरे नसते. आपण सॅड असलेल्या माणसांमध्ये हसून टाकते, एवढं नाही का कॉमेडी करते ती खूप जास्त. मग तिला म्हणलं मी यूट्यूबला तुझा व्हिडिओ टाकणार आहे नाही का, मग ती एकदम हँग जाऊन नाही का रिॲक्शन देते एकदम हँग होऊन. मग आम्ही नंतर रात्रीच्या टायमाला पुरणपोळी वगैरे खाल्ली. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया